देवदर्शनासाठी गेलेल्या व्यापारी कुटुंबाचे बंद घर फोडून चोरट्यांनी रोकड आणि सोन्या चांदी दागिने अशा सुमारे 10,48,000चा ऐवज चोरून नेल्याची घटना केळगाव उपनगरातील मोहिनी नगरच्या शिक्षक कॉलनीत घडली। याबाबत व्यापारी जितेश राजेंद्र बलदोटा वय 27 राहणार शिक्षक कॉलनी मोहिनी नगर केळगाव यांनी गुरुवारी 7 मार्चला दुपारी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। फिर्यादी कुटुंबासह 3 मार्चला दुपारी 12च्या सुमारास घराला कुलूप लावून देवदर्शनाला गेले। बुधवारी 6 मार्चला सायंकाळी त्यांच्या भावाला जितेश यांचे घर फोडलेले दिसले। त्याने जितेश यांना फोन करून माहिती दिली। त्यानंतर रात्रीच बलदोटा कुटुंबीय केळगावमध्ये पोहोचले आणि त्यांनी घराची पाहणी केली असता अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सर्वत्र उचकापाचक करून घरातील कपाटात ठेवलेली 4 लाखांची रोकड, सुमारे 6,18,750 रुपयांचे 14 तोळे सोन्याचे दागिने आणि 30,000चे चांदीचे दागिने असा एकूण 10,48,750 रुपयांचा ऐवज चोरून नेला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। ही बाब त्यांनी कोतवाली पोलिसांना फोन करून कळवली। पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पोलीस पथकासह तेथे जाऊन पाहणी केली। अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। पोलिसांच्या डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट पथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली। याबाबत बलदोटा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 380, 454, 457 प्रमाणे गुन्हा दाखल केला। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।